तिखट आहे खूप. कोणी काय बोललं कसं नाही? अजिबात नाही. तर उगाच मी केली भाजी म्हणून नका बोलू. अगं तसं नाहीये, खरंच तिखट नाहीये. तुला तोंड आलं असणार. तोंड? बाळणपणात शरीरातली उष्णता वाढल्यामुळे बायकांना तोंड येतं. याच्यावर घरगुती उपाय काय माहितीये? मेहंदी लावणे. हो बरोबर आहे तुमचं. मी पण ऐकलंय की बाळंतपणात बायका मेहंदी काढतात. अरे मी सांगतो बरोबरच असणार आहे ते. प्रश्न हा उरतोय की काय तुला मेहंदी काढणार कोण? आता एवढी माहिती आहेच तुम्हाला, तर हे तुम्हीच शोधून काढा ना. मेहंदी काढणार कोण? बबलू दादा इतक्या लवकर आलात, काय झालं? बबलू दादा काय झालं? काय झालंय? बस इथे. बबलू दादा काय झालं सांग मला. माझी चूक झाली. माझाच वेंद्रेपणा मला नडला. का विसरलो मी किल्ली? अरे पण काय झालं ते तरी सांग. किरण कुठे आहे? किरणला घेऊन गेले. माझ्या डोळ्यासमोरून घेऊन गेलेत. मी काहीच करू शकलो नाही. तुझं अस्तित्व मला सतत जाणवत असतं आणि आज मला तुझीच राणी समजते. ह्या राणीच्या दरबारात कोणाची दस्तक आहे? पाहू बरं. दादा सॉरी, घाबरले जरा. का घाबरायला काय झालं? तुम्ही जेव्हा समोर येता ना तेव्हा मला भीती वाटते. मनात कोणाची तरी भीती असणं योग्यच आहे, मग ती कोणाचीही का असेल. तुमचं सोहमकडे काही काम होतं का? तो नाहीये, स्टुडिओला गेलाय. नाही तुझ्याकडे काम होतं. माझ्याकडे काय? तुला मेहंदी काढता येते? हा मेहंदी, पण आता अचानक का? लग्न आहे का कोणाचं? हो माझं आणि अमृताचं. व्हॉट? अरे भारी मज्जा येणार आहे. परत करताय लग्न तुम्ही? तू कुठल्या फ्लोअरवर ना पडली? अगं विनोद होता, कळत नाही तुला? अमृता प्रेग्नंट आहे. म्हणजे मला असं वाटतंय की ते प्रेग्नन्सी मध्ये हीट वाढते ना बॉडी मधली, तर मी कुठेतरी वाचलं की मेहंदी लावली तर जरा छान वाटतं शरीराला, म्हणून म्हटलं तुला मेहंदी काढता येते का? हो येते, मी काढेन, तुम्ही घेऊन या. किती आणू एक्झॅक्टली मेहंदी? हा कळ. अरे दादा बरं ठीक आहे. अहो देवा भाऊ त्यांच्या ट्रेनिंगसाठी कुठेतरी बाहेर गेलेत, पण त्यांनी इतर पोलिसांना कळवलंय. बबलू दादा तुम्ही देवा भाऊंना व्हॅनचा फोटो पाठवा. त्या फोटोचा फायदा नाही आहे सावली. का? फोटो मध्ये नंबर नाही दिसत आहे. किरणला काही होणार नाही ना? तिला काही नाही होणार, काळजी नको करू तू. आपण शोधू तिला. कसं शोधणार? एक देवता असतं तर अशी तरी होती, तरी सगळी सिस्टीम हलवली असती. तुमचं अगदी बरोबर आहे. इतर पोलीस त्यांच्या नियमांप्रमाणे शोधतीलच, पण अशा वेळी मला एकाच माणसाची आठवण येते. जगन्नाथ. हो पण आधी आपण रितसर पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. लगेच निघा ना. चल. एवढे कोण? तुमच्या दोघांचं खरंच लग्न आहे की काय परत? मी करायला तयार आहे. ही नाही नाही ए ते जाऊ दे. एवढे कोण काय? हे मंडे ट्यूजडे वेनसडे दर दिवशी हातावर नवीन डिझाईन काढायचं आणि लगेच वापरून टाकायचे. वा वा वा, प्रेम चांगलंच बहरतंय. बहरते की नाही? उशिरा का होईना बहरते. चांगलंय चांगलंय. वहिनी
काय काढायचं? काही काढ ग. ए काही काय हा काही काढ नाही ऐक तारा माझं नीट लक्ष देऊ नाही तू ना राजहंस काढ राजहंस कसा राजविंडासारखं दिसतो ना बडबड त्याच्यापेक्षा मोर काढू का असा? मोर वाव ते काय ना राजहंसाला कलर भरला ना की तो मोरासारखा दिसतो फक्त पिसारा बाकी असतो आणि ना त्याच्या मागे असा उगवतात सूर्य तर मी सांगते काय काढायचं त्यांचं नको ऐकू ते बडबड करत राहतील. चल, चल. अरे अगं माझं नाव पण लिही त्याच्यावर ए ते नाही चालणार तो नाही कोण आहात तुम्ही आणि मला इथे का घेऊन आलात? तुम्हीच माझ्या वडिलांना मारलात ना? का मारलं तुम्ही त्यांना? काय बिघडवलं होतं त्यांनी तुमचं? सांगा ना, बोला. ए जास्त आवाज नाही करायचा आणि तुझा बाप मेलाय ना त्याला तू जबाबदार आहेस. मी नाहीतर काय तुझ्यामुळे तुझा बाप मेला. आता तुझी बारी. मी काय बिघडवलंय तुमचं? का त्रास देताय तुम्ही मला? आता तुला ना जगायचा काहीच अधिकार नाही. माझीच चूक होती माझीच चूक होती माझं चुकलंय किरणला काय झालं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकत मी का तिला एकटं सोडलं असे का तिच्यासोबत नाही गेलो काय करू मी आता घबरे तिला काही झालेलं नाही आणि होणारही नाही. त्या गाडीचा फोटो मी माझ्या माणसांना पाठवलेला आहे आणि मला दिसत असल्याप्रमाणे ती अजूनही जिवंत आहे. कळलं? तिची जीवनरेखा काही इतकी हलकी नाहीये. जगन्नाथजी, पण तुम्ही सुद्धा यात लक्ष घाला. याच गुंडांनी आधी तिच्या वडिलांना मारलं आणि आता ती त्यांच्या ताब्यात आहे. धोका टळला नाही अजून. काळजी करू नको. कुठेही लपले असले ना तरी मी त्यांना शोधून काढेन. जगन्नाथजी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल कारण देवा पण इथे नाही आहे. त्यामुळे पोलिसांची मदत सुद्धा अशी आउट ऑफ द वे जाऊन नाही मिळणार आपल्याला. सारंग, एक रस्ता बंद झाला ना की दुसरा उघडतो. हा निसर्गाचा नियम आहे. काळजी नका करू तुम्ही. आपण काही करून तिला शोधून काढू.